प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 22 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि आजचा भाग सुद्धा खूप रोमॅन्टिक दाखवलाय त्यांनी. पण आज रविराजांनी जबरदस्ती प्रियाला परवानगी दिली आहे, पण काय काय नाट्य घडलंय ना, त्यासाठी पूर्ण एपिसोड बघत राहा. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन सायलीला म्हणत असतो, मी तुमच्यासाठी कुठलाही अपमान सहन करायला तयार आहे. तेव्हा ही कुसुम चैतन्याला खुणवते, हॅशटॅग साजून साजून. चैतन्य म्हणतो, अरे हा 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 साजून, बरोबर. म्हणजे या दोघांचं प्रेम बघून तिला ते आठवलं वाक्य कुसुमला. अर्जुन सायलीला म्हणतो, इतक्या दिवसानंतर मला जे ऐकायचं होतं ना, ते मला ऐकायला मिळालंय. आता मी जग जिंकायला मोकळा, असं म्हणून त्याने हात वर केलाय. तेव्हा त्याचा हात बिचाराचा मोडलेला आहे. चैतन्य म्हणतो, हळू ए बाबा, हळू रे. अरे हात उचलत नाहीये तुझा आणि तुला जग जिंकायचंय का? सायली म्हणते, आधी त्या जखमा भरू द्यात, मग जग जिंकायचं ते जिंका. आता सायलीने असं म्हणून ते त्याच्या जखमांवर लावायला काही ते मलमपट्टीचा डब्बा आणलेला आहे, फर्स्ट एड बॉक्स. मग चैतन्य म्हणतो, काय ग सायली वहिनी, नाही म्हणजे अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला का? तुझ्यावर प्रेम आहे आणि तू त्याच्यावर प्रेम करतेस हे ऐकायला त्याने काय काय केलंय ना, हे फक्त मला माहिती आहे. आता अर्जुन त्याला गप्प बस म्हणत असतो. तेव्हा सायली म्हणते, मला सगळं कळत होतं चैतन्य भाऊजी, आणि सगळं दिसत सुद्धा होतं बरं. आता अर्जुन तिच्याकडे बघून असा गोड हसतोय आणि सायली मग लाजते. प्रेक्षकांनो, आता असे रोमॅन्टिक सीन बघायला तयार राहा हं. आता अर्जुन सायली जेव्हा लाजत असतात तेव्हा चैतन्य म्हणतो, हो कुसुमताई, मी काय म्हणतो, आपली गरज नाहीये बरं का इथे. नाही म्हणजे मधुभाऊ पारावर बसलेत, आपणही तिथे जाऊन बसूयात. कुसुम म्हणते, हो चालेल की. मग आता अर्जुन त्याला अरे म्हणतो आणि जा म्हणतो. आता चैतन्य म्हणतो, बरं बाबा, चालू दे चालू दे. कुसुम म्हणते, येतो हं. असं म्हणून दोघंही म्हणजे चैतन्य आणि कुसुम तिथून निघून गेलेत आणि अर्जुन सायलीला त्यांनी प्रायव्हसी दिली आहे. आता ही सायली त्या अर्जुनच्या चेहऱ्यावरच्या जखमा अशा टिपत असते. तेव्हा अर्जुनला त्रास होत असतो, पण सायली जेव्हा त्याला हात लावते तेव्हा त्याला गोड वाटतंय. असं त्यांनी छान रोमॅन्टिक सीन रंगवलाय. सायली अगोदर अशी लांबून लांबून ते जखमा पुसते ना, मग अर्जुनला त्रास होत असतो. मग सायली त्याची हनवटी अशी धरते, तेव्हा अर्जुनला गोड वाटतं आणि मग सायली त्या जखमा अशी पुसते आणि मग त्या अर्जुनला म्हणते, मी तिथे असताना विमलताईंना एक लेप शिकवला होता जखमांवर लावायसाठी. विमलताईंना सांगा हं बनवायला आणि लावायला सुद्धा सांगा, बरं वाटेल तुम्हाला. अर्जुन आता सायलीचा हात धरतो आणि तो हात असा कुरवाळतो आणि म्हणतो, हे बघा, आता तुम्ही या घरी आणि तुम्हीच बनवा तो लेप आणि तुम्ही आपल्या खोलीत येऊन लावा मला तो लेप. आता कसली वाट बघायची बरं, सांगा. आपलं एकमेकांवर प्रेम आहे की नाही, मग कशाला कोणाला डाऊट येणार आहे. चला तुमच्या हक्काच्या घरी परत चला मिसेस सायली. आता सायली म्हणते, घरी? अर्जुन म्हणतो, हो घरी, तुमचं घर तुमची वाट बघतंय, चला. आता असं म्हणून हातीचा हात धरून लगेच घेऊन चाललेला असतो. मग सायली त्याला म्हणते, थांबा जरा, घर माझी वाट बघतंय, पण तिथल्या माणसांचं काय? तिथली माणसं माझी वाट बघत असतील का? सायली जेव्हा असा प्रश्न करते तेव्हा अर्जुनलाही खरंच लक्षात येतं की अरे हो, सायलीचं म्हणणं पण बरोबर आहे. आता या दोघांनी ठरवलंय की सगळ्यांचा विश्वास जिंकायचा वगैरे वगैरे. आता इथून पुढे एवढं महानाट्य घडणार आहे प्रेक्षकांनो या मालिकेत की विचारूच नका. आता येणारे एपिसोड इंटरेस्टिंग आहेत यात शंका नाही. पण आता इकडे बघा, अस्मिता म्हणते, अगो प्रतिमा, त्या असं काय करते? तुला त्या सायलीच्या नजरेतलं खोटारडं प्रेम दिसलं, पण तन्वीच्या नजरेतलं खरं प्रेम कसं काय ग नाही दिसलं? प्रतिमा आत्या आणि रविराज इतके टेन्शन मध्ये आलेत आज की विचारू नका. आता ही अस्मिता म्हणते, तन्वी या घरची सून होणं तिचा हक्क आहे प्रतिमा आत्या. रविराज खूप टेन्शन मध्ये असतात. ते म्हणतात, हे बघ तन्वी, तू घाई करू नकोस, तू नीट विचार कर. आता प्रेक्षकांनो, पोरगी कशी असो पण आई वडिलांना तर तिची काळजी असते ना. प्रिया बघा कशी म्हणते, माझा विचार करून झालाय बाबा. आता ते प्रतिमा आत्या म्हणतात, अगं तो अर्जुन बोलत पण नाही तुझ्याशी नीट. मग प्रिया म्हणते, आज बोलत नसेल पण उद्या बोलेल ना, मी माझ्या प्रेमाने त्याला बदलायला भाग पाडी नाही. अगं असं काय करते साई, प्रेमामध्ये खूप ताकद असते ना ग. आता त्या प्रतिमा आत्या बिचाऱ्या एकमेकांकडे बघायला लागले, ते रविराज आणि प्रतिमा. आता प्रिया म्हणते पुढे, हे बघा तुम्ही ना मला मूर्ख म्हणा नाहीतर वेडी म्हणा,
पण अर्जुन आणि माझा संसार खूप सुखाचा होणार आहे. मला माहिती आहे आई. अगं आज नाही तर उद्या अर्जुन माझ्यावर खूप प्रेम करेल. प्रिया जेव्हा असं बोलत असते ना प्रेक्षकांनो, तेव्हा या कल्पनाताईंना फार चांगलं वाटत असतं. पण आता रविराज मात्र खूप ओरडतात तिच्यावर आणि म्हणतात, तुला कळत कसं नाही ग तन्वी? अगं हा मूर्खपणा आहे, मूर्खपणा. अगं तो माणूस तुझ्यावर प्रेम काय, तो तुझा आदर सुद्धा करत नाही आणि तुला त्याच्याशी लग्न करायचंय. तुला काही कळतं का बेटा? आता प्रिया म्हणते, हो बाबा, मला अर्जुनशीच लग्न करायचंय, कारण माझा स्वतःवर आणि माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. बाबा लग्नानंतर कळेल ना अर्जुनला, त्याला जाणवेल ना बाबा, त्याला जाणवेल की मला नाकारून त्याने खूप मोठी चूक केली आहे. हे बघा बाबा, आमचं नातं कसं फुलवायचं ना ते मी माझं बघून घेईल. तुम्ही ना फक्त आशीर्वाद द्या मला. अरे रामा, आता त्या रविराजांना एवढं टेन्शन आलं ना प्रेक्षकांनो, छान दाखवलंय त्यांनी हा भाग. आता त्या पूर्णाजी पण एवढ्या बर्डन टाकतात, पण शेवटी ना प्रेक्षकांनो त्या रविराजांनी चक्क धमकीच दिली आहे बरं का. बघा पुढे काय झालंय. आता त्या पूर्णाजी पण गळ टाकतात आणि म्हणतात, असं काय करता रविराज? अहो लेकीचं मन मोडू नका. पण रविराजांची अजिबात इच्छा नाहीये. जसं काही एखाद्या लहान लेकराला खेळणं पाहिजे असतं ना, ते खेळणं मला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच, असं काहीतरी प्रियाने पुढे केलंय प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणजे खरंच खेळणं झालेलं आहे, म्हणजे त्याच्या आई वडिलांसाठीच. तर मग या प्रियाला दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. आता या कल्पनाताई म्हणतात, असं काय करता रविराज भाऊजी? अहो तन्वीला या घरची सून व्हायचंय, तुम्ही परवानगी का देत नाही आहात? आता रविराज काहीच बोलत नाही, पण प्रतिमा त्या छान वाक्य बोलतात. अगं कल्पना, ज्या गोष्टी मुलांना दिसत नाहीत त्या आई वडिलांना दिसतात ना. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, हो प्रतिमा, म्हणूनच आम्हाला अर्जुन आणि तन्वीचं सुख दिसतंय ना ग, तुम्हाला का दिसत नाहीये? मग रविराज म्हणतात, मला नाही वाटत या लग्नामुळे तन्वी सुखात राहील म्हणून, त्यामुळेच मी या लग्नाला परवानगी देत नाहीये. पण आता सगळेच जण एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला लागतात आणि पूर्णाजीचा चेहरा तर एवढा उतरतो, फारच मस्त दाखवलाय. म्हणजे डायलॉग इतके सुंदर घेतलेत ना प्रेक्षकांनो पुढे त्यांनी. आता बघत राहा. अर्जुन आणि सायलीचं सीन पुन्हा दाखवलाय. अर्जुन म्हणतो, त्याने काय फरक पडणार आहे मिसेस सायली, तुम्ही चला ना. सायली म्हणते, नाही अर्जुन सर, फरक पडतो. आपल्या बाबतीत त्यांचे खूप गैरसमज झालेत, घरच्यांचा राग नको का आपल्यावरून जायला? मग अर्जुन म्हणतो, त्यांना जेव्हा कळेल ना की आपल्या दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम आहे, मग त्यांचा आपोआप राग जाईल. तर सायली म्हणते, हे बघा, आपण आपल्याला वाटतंय तसं त्यांचं मन वळवू शकणार नाहीये. त्यांची आपण फसवणूक केलीये की नाही, ते सध्या दुखावले गेलेत. मग अर्जुन म्हणतो, पण आपलं आहे की एकमेकांवर प्रेम, आपण कुठे त्यांची फसवणूक केली आहे? सायली त्याला छान समजवते, अहो महत्वाच्या गोष्टी तर लपवल्या आहेत ना आपण त्यांचं मन बदलेपर्यंत थोडंसं धीर धरायला हवा की नाही? हे बघा, मला कळतायत तुमच्या भावना, पण मी जर अशी तुमच्या समोर पुन्हा एकदा दारात जाऊन उभी राहिले ना तर काय वाटेल त्यांना? मग अर्जुन म्हणतो, ते तुम्हाला वाटेल ते बोलतील आणि मग माझ्यावर कंट्रोल नाही राहणार. सायली म्हणते, म्हणूनच म्हणते की त्यापेक्षा आपण आई बाबा, पूर्णाजी, मधुभाऊ या सगळ्यांचा विश्वास जिंकूयात आणि यांचे आशीर्वाद मिळूयात आणि मग तुमच्यासोबत मानाने मी घरी येईन. सायली जेव्हा असं बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो, काय तुमच्यासोबत किती काय झालं मिसेस सायली, पण तुम्ही अजूनही त्यांचाच विचार करताय? आता सायली म्हणते, मी फक्त तुमचा विचार करतीये, असं म्हणून ती पुन्हा एकदा त्याच्या चेहऱ्यावरती ते मलमपट्टी लावत असते. सायली म्हणते, मी सगळा तुमचाच विचार करतीये, बाकीचं काय हो, बाकीचं सगळं आपोआप होऊन जाईल, तुम्ही आता काळजी नका करू. आता प्रेक्षकांनो, अर्जुनला पण सायलीचं बोलणं खरं वाटायला लागलंय, पण या दोघांना जे वाटतंय ते सहजासहजी होणार नाहीये. तुम्हालाही असंच वाटतंय ना? कल्पनाताई, हे प्रतापराव, पूर्णाजी एवढ्या सहजासहजी बदणार आहेत का? ते त्याचं दुसरं लग्न लावायला निघालेत, मग सायलीसाठी ते पेशन्स ठेवतील? मला नाही वाटत. आता कुठला तरी चमत्कारच सायलीला यांच्या घरात घेऊन जाऊ शकतो, हे तितकंच खरं आहे. अर्जुन म्हणतो, एवढं काही झालं तुमच्या सोबत, पण तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांचं प्रेम जिंकायचं म्हणतायत. खरंच सायली, मी आता सगळ्यांचं प्रेम जिंकून तुम्हाला घरी घेऊन जाणार, असं म्हणून अर्जुन आता सायलीच्या गालावर असा प्रेमाने हात ठेवतो आणि आता सायलीला म्हणतो, इथे राहिलं की ते मलम लावायचं. आणि आता सायली जेव्हा ते लावत असते त्याच्या गालाला, तेव्हा तो पटकन तिचा हात असा हातात घेतो आणि तिचे लाड करायला लागतो. छान आणि रोमॅन्टिक सीन. मी म्हटलं ना, इथून पुढे तुम्हाला असेच रोमॅन्टिक सीन बघायला मिळणार आहे. दोघांची बॉन्डिंग जमली आहे ना आता,
त्यामुळे मजा येणार आहे प्रेक्षकांनो पुढचे एपिसोड बघायला. जो ऑकवर्डनेस होता यांच्यामध्ये तो आता कमी झालाय, त्यामुळे यांचं नातं बहरलंय, खुललंय. त्यामुळे आता पुढचे सगळेच एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे, यात शंकाच नाहीये. आवडतोय का आजचा एपिसोड? मग माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा. अजून बऱ्याच जणांनी नाही केले हो सबस्क्राईब. चॅनल सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे सगळे पुढचे रिव्ह्यूज माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका. आणि हो, काही प्रेक्षक आहेत ज्यांना माझा रिव्ह्यू दिसत नाही असं बऱ्याच प्रेक्षकांनी कमेंट करून सांगितलंय, तर त्यांनी ना ती जी बेल असते ना ती बेल दाबा, म्हणजे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर येतील. तर अर्जुन सायलीचा रोमॅन्टिक सीन झाल्यानंतर प्रिया आता त्या रविराजांचा गच्च पाय धरते आणि म्हणते, बाबा बाबा असं करू नका हो, मला परवानगी द्या ना अर्जुनशी लग्न करायची. आता ते प्रतिमा आणि रविराज भांबावून गेलेत बिचारे. मी म्हटलं ना मगाशीच, एखादं खेळणं मला पाहिजे म्हणजे पाहिजे, असंच करतीये प्रिया. बाबा बाबा असं काय करता, प्लीज प्लीज मी तुमच्या पाया पडते, असं नका करू, द्या ना परवानगी अर्जुनशी लग्नाची. पूर्णाजीला मामीला माझं मन कळलंय हो बाबा, तुम्हाला का कळत नाहीये माझं मन? आता काय करणार प्रेक्षकांनो, ते रविराज त्यांच्या हातात काय राहिलं सांगा बरं. आता प्रिया पुढे म्हणते, अर्जुनशीच लग्न करण्यात माझा आनंद आहे. बाबा मी भीक मागते तुमच्या समोर. आता लगे तिची ओढणी पुढे केली, तिनं काय ड्रामा करते प्रेक्षकांनो. प्लीज बाबा हो म्हणा ना बाबा प्लीज. पूर्णाजीला कसं तरी होते, आता कल्पनाताईंना कसं तरी होते प्रेक्षकांनो. हिने आता ते बाबा लगीन करून नाचायचीच बाकी आहे त्या रविराजच्या समोर. आता ते रविराज उठून उभे राहतात बरं का रागाने आणि म्हणतात, उठ उठ तन्वी उठ. प्रिया पुढे म्हणते, बाबा मी तुमच्या मनाविरुद्ध काहीही करणार नाहीये. म्हणजे अजून खालीच बसलेली आहे बरं का ती त्यांचे पाय धरून. मग पुढे म्हणते, बाबा मी जर अर्जुनशी लग्न नाही केलं ना तर बाबा मी आयुष्यभर बिना लग्नाची राहणार आहे. मी लग्न करेल तर फक्त अर्जुनशीच करेल, नाही तर कोणाशीच नाही करणार. म्हणजे एक तर जीव गेल तर अर्जुनचाच, बाकी कोणाचाच नाही, असं म्हणायला पाहिजे प्रियाने. आता हे रविराज म्हणतात, असं काय करतेस बाळा, काय वेडेपणा करते, सोड बघू पाय माझे. आता पाहिलं का प्रिया पुन्हा काय म्हणते, बाबा तुम्ही हो म्हणा बरं, त्याशिवाय मी तुमचे पाय नाही सोडणार. आता काय करणार ते रविराज बिचारे. शेवटी त्या प्रतिमात्या म्हणतात, काय चाललंय तन्वी, अगं एवढे मोठे निर्णय घ्यायची ही पद्धत आहे का तन्वी? असं बळजबरी कोणी हो म्हणायला लावतं का? अगं तुझ्या बाबांवर किती दबाव टाकतेस. आता तरी पण ही काही पाय सोडे ना बाबा आणि म्हणते कशी, अगं आई मग काय करू मी, पूर्णाजीला मामीला सगळ्यांना माझं दुःख कळते, तुम्हालाच कळत नाहीये माझं दुःख. बाबांना का कळत नाही आई की माझं सुख फक्त फक्त आणि फक्त अर्जुन सोबत आहे. अरे देवा, मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, बाबा लगीन. आता या कल्पनाताई म्हणतात, उठ बघू बाळा, अगं तुझ्या बाबांशी बोलतोय ना आम्ही. मग प्रिया पुन्हा रडायची पडायची नाटकं करते. आता ते प्रतापराव म्हणतात, अगं ए तन्वी, अगं उठून बस बरं, अगं शांतपणे विचार करू आपण आणि सगळेजण बोलू, तू उठून बस बरं आधी. आता फक्त या सगळ्यांचे असे भांबावलेले चेहरे दाखवलेत बरं का प्रेक्षकांनो. ही अशी पाया बिया पडते म्हणून केविलवाणी वागते, तर सगळ्यांनाच टेन्शन आलेलं आहे. प्रतापराव म्हणतात, हे बघ आपण करतोय ना, सगळेजण बोलतोय ना, विचार करतोय ना, तू उठून बस बरं आधी. पण लगेच प्रिया म्हणते कशी, माझा निर्णय झालाय मामा, काहीही झालं तरी मला फक्त अर्जुनशीच लग्न करायचंय आणि मला फक्त आईबाबांचा आशीर्वाद पाहिजे आता. म्हणजे हिचा निर्णय झाला, हिनं तोंडावर बोललेलं आहे बरं का. मग आता त्या दोन्ही बुजगावण्याची काय गरज आहे? पण तरी सुद्धा प्रिया म्हणते, बाबा तुम्ही परवानगी द्या, आणि आई सुद्धा तयार होणार नाही तुम्ही परवानगी दिली नाही तर. आता प्रतिमा त्या कशा बघतायत बघा त्या प्रियाकडे. मग प्रिया म्हणते, बाबा मी कधीच काही मागणार नाही तुमच्याकडे, तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत ना बाबा त्या दूर करा ना हो माझ्यासाठी, असं नका न करू बाबा, हो म्हणा ना बाबा, प्लीज प्लीज बाबा. मी म्हणता ना प्रेक्षकांनो, बाबा लगीन असं कर. असं चाललंय प्रियाचं. असो, आता ते रविराज इतके टेन्शन मध्ये आलेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते जाणवत आहे बरं का. म्हणजे छान अभिनय केलाय एवढंच सांगायचंय. तर आता या पूर्णाजी म्हणतात, असं काय करता हो रविराज, अहो मला कळतंय तुमचं मन, तुमची मनस्थिती कळते, पण तुम्ही तन्वीच्या मनाचा विचार करा ना. लगे पूर्णाजीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं बरं का. काय वाईट वाटू लागलं पूर्णाजीला. पूर्णाजी म्हणतात, अहो रविराज तन्वीच्या आनंदाचा विचार करा, असं काय करताय. आता या विमलला सगळं दिसतंय बरं का किचन मधनं. विमलला या सगळ्या गोष्टींमुळे फार वाईट वाटत असतं. काय तमाशा लावलाय या श्रीमंत लोकांनी, कदाचित ती अशी मनात बोलतही असेल. असो, पण आता प्रिया रविराजांचे पाय काही सोडेना आणि म्हणते, प्लीज बाबा हो म्हणा ना बाबा, हो म्हणा बाबा प्लीज. आता शेवटी ते मोठा उसासा टाकतात आणि म्हणतात,
बरं बाळा ठीक आहे. माझ्या तोंडात बाबा बसले. असो, तर आता पुढे ते म्हणतात, "बरं तुझा निर्णय झालेलाच आहे तर मी काय बोलू आता?" असं म्हणून ते तिला उठून उभी करतात आणि म्हणतात, "बरं मी तुझ्या लग्नाला तयार आहे." आता या म्हणजे प्रियापेक्षा जास्ती पूर्णाजीच खुश झाल्यात. प्रतापराव पण खुश झालेत. अस्मिता ओरडते मोठ्याने, "म्हणजे तू लग्नाला परमिशन दिलीस?" मग रविराज प्रियाला असे जवळ घेतात आणि म्हणतात, "हो बेटा, मी तुझ्या आनंदातच माझा आनंद मानतो. बेटा मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही ग बघू शकत. तू आयुष्यभर हसत राहावी म्हणून मी काहीही करायला तयार आहे. मी काहीही करू शकतो." आता पुढे बघा प्रेक्षकांनो काय बोललेत ते. आता प्रियाला ते जवळ घेतात आणि म्हणतात, "हो, मी या लग्नाला तयार आहे." आता कल्पनाताई बघा कशा खुश झाल्यात. कल्पनाताई म्हणतात, "बरं, ठरलं तर मग. प्रतिमा, भाऊजी, अर्जुन तन्वीचं आता लग्न होणार." अरे यार, या कल्पनाताईंना कोणी आवरा. आता पुढे त्या म्हणतात, "प्रतिमा, भाऊजी, आपण आता व्याही होणार आहोत. फायनली येस वी डिड इट." असं करतायत त्या. आता पूर्णाजी पण म्हणतात पुढे, "हो, इतक्या वर्षाने का होईना, पण मी प्रतिमाला दिलेलं वचन पाळता येणार आहे." अगो प्रतिमा, तू खुश आहेस ना? पण त्या प्रतिमा आत्या काही खुश नाहीये. त्या प्रेक्षकांनो त्यांनी सुरेख उत्तर दिलंय पुढे. प्रतिमा आत्या म्हणतात, "अगं पूर्णाजी, मला तर ते वचन दिलेलं आठवत सुद्धा नाहीये." अगं तुम्ही सगळे म्हणताय, मग ते खरं असावं कदाचित, पण आता त्या वचनात अडकून आपण चूक करत नाही आहोत ना? म्हणजे एवढं सेन्सिबल बोलतायत त्या, त्यांना काही आठवत नाहीये तरी सुद्धा. आणि हे सगळे शुद्धीत असलेले लोक त्या अर्जुनचा बळी द्यायला निघालेत प्रेक्षकांनो. आता बळीच म्हणावं लागेल. प्रियासारख्या पोरीशी लग्न करणं म्हणजे केवढा मोठा बळी आहे हा. पण अर्जुन थोडीच लग्न करणारे प्रेक्षकांनो, यांना किती उड्या मारायच्या ते मारू द्या. पूर्णाजी त्या प्रतिमाला म्हणतात, "नाही ग प्रतिमा, तुझ्या मनात शंका नको आणू. आता सगळं नीट होणार आहे." आता अस्मिता विमलला आवाज देत म्हणते, "ए विमल, अगं बघतेस काय, गोडाचं करून आण ना काहीतरी." विमल म्हणतात, "हो हो करते, शिरा करते ना सगळ्यांसाठी." बिचारी विमल जड अंतःकरणाने हे सगळं बोलते. आता बघा रविराज काय म्हणतात, "हे बघा मला ना काहीतरी सांगायचंय. नाही म्हणजे माझ्या मुलीच्या डोळ्यात जे अश्रू आलेत ना आज, ते शेवटचे आहेत बरं का. आता इथून पुढे जर तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ना, तर त्याला त्याला तुम्ही सगळे जबाबदार असाल. सगळे सुभेदार जबाबदार असाल." आता ती धमकी देत आहे बरं का, तरी हे हसू लागले आणि पुढे म्हणता कसे बघा ते, "आता जर पुन्हा असं काही झालं प्रताप, तर मी घरी घेऊन जाईल हिला आणि नंतर जे काही होईल ना, ते सुभेदारांसाठी चांगलं नसेल." मग प्रतापराव म्हणतात, "अरे रविराज, कशाला काळजी करतोयस? तन्वी आमचीच मुलगी आहे ना, तिला काही होणार नाही." मग लगेच पूर्णाजी म्हणतात, "नका काळजी करू रविराज, ही माझी नाचून म्हणून अगदी सुखात राहील. हा माझा शब्द आहे." आता अस्मिता म्हणते, "तन्वी काँग्रेस," असं म्हणून ती तिला मिठी मारते आणि म्हणते, "अगं ऍक्च्युली ना मी स्वतःलाच काँग्रेस केलं पाहिजे, कारण आता फायनली मला माझ्या मनासारखी वहिनी मिळणार आहे." अस्मिता खूप खुश झाली आहे बरं का. पूर्णाजी खुश आहेत, कल्पनाताई खुश आहेत. एक त्या प्रतिमात्या आणि रविराज सोडले आणि ती विमल सोडली तर बाकी सगळे खुश आहेत. आता लगे पूर्णाजी ड्रामा बिमा करतात आणि काय ना प्रेक्षकांनो, अर्जुन काही हिच्याशी लग्न करणार नाहीये. त्यामुळे आत्ता या रविराजांनी जी धमकी दिली ना, त्या धमकीला घाबरून या तन्वीचं लग्न हे अश्विनशी लावायचं म्हणतील पुढे. बघा आता तुम्ही, पुढे भयंकर ड्रामा रंगणारे. पुन्हा एकदा या प्रियाला मांडवात वगैरे ते उभं करतील, पुन्हा तिचं लग्न मोडेल असं मला तरी वाटतंय. आता पूर्णाजी पुढे म्हणतात, "मी तुम्हाला आधी माझी लेक दिली होती, आता तुम्ही तुमची लेक आम्हाला देताय. यासारख्या आनंदाची गोष्ट अजून कुठली नाहीये." रविराज सुद्धा नमस्कार करून त्या गोष्टीला होकार दर्शवत आहे आणि आता प्रतिमा आत्याला अभिनंदन म्हणतात पूर्णाजी. सगळेजण खूप खुश आणि हा सीन त्यांनी इथेच संपवलाय आणि एकदम रात्र झालेली दाखवली आहे. अस्मिता सगळ्यांना म्हणत असते, "आज किती छान घडलं ना, पण नेमकं आपला अर्जुनच उशिरा आलाय. नाही म्हणजे लग्नाची बातमी सांगायला मी खूप एक्सायटेड आहे आता." प्रतापराव म्हणत असतात, "अगं हो हो हो, येईल अर्जुन घरी, जरा धीर धर अस्मिता." अस्मिता म्हणते, "हो हो, नाही तो आला ना की मी तन्वीला अशी त्याच्या समोर घेऊन जाईल आणि म्हणेल, ही माझी आता नवीन वहिनी, तन्वी वहिनी." मग अर्जुन हिच्या कानशिलात बसवल्याशिवाय राहणार नाही प्रेक्षकांनो. आता प्रिया हसायला लागते. अस्मिता म्हणते, "ए तन्वी, तुला वहिनी म्हटलं तर चालेल ना, का पूर्वीसारखं फक्त तन्वीच म्हणू?"
मग आता ही म्हणते, म्हणजे प्रिया लगे लाजते बिजते आणि म्हणते, अगं तन्वी वहिनी म्हटलेलं आवडेल ग मला. आता अस्मिता जोरात ओरडून हसायला लागते हा प्रेक्षकांनो. आता प्रिया अशी दातोट अशी लपवून हसते. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, अगं बाई काय लाजते माझी पोरगी, लाल झालीये बघ लाजून लाजून. जसं काही प्रेक्षकांना अर्जुनने लग्नाला होकार दिलाय आणि आता सगळे म्हणजे सगळं यांचं मनासारखंच होणार आहे असं करतायत हे. पण तेवढ्यात अर्जुन असा आलाय लंगडत लंगडत. आता त्याला बघून सगळे पॅनिक होतात. बापरे बापरे काय झालं अर्जुनला, कुठे लागलं, काय झालं. अर्जुन अस्मिताचा हात धरतो. आता पुढे कल्पनाताई म्हणतात, अरे अर्जुन ऍक्सिडेंट झाला का, काय झालं. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई अगं काय हे, अगं विमल काहीतरी आण ग लावायला. आता लगेच या पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा काय झालं, ऍक्सिडेंट झाला का तुझा. आता अर्जुन तिथे खाली बसलाय बरं का. पण प्रिया आता या वेळेला सुद्धा बघा अर्जुनशी कुठल्या भाषेत बोलते. आणि तरी पण या घरच्यांना वाटतंय की प्रियाशी लग्न लावायला पाहिजे अर्जुनला. अरे बापरे. आता पुढे बघा आता अर्जुन तिथे बसलेला असतो तेव्हा प्रिया मुद्दाम म्हणते, तू जनता चाळीत गेला होतास ना अर्जुन. काय रे तिथे गेल्यावर हे सगळं झालं ना. बाप रे बाप, मला तर बघवतच नाहीये हे सगळं. अहो विमलताई काहीतरी लावायला घेऊन या ना अर्जुनला. मग आता अस्मिता म्हणते, अरे बापरे काय रे अर्जुन, अरे आम्ही मीडियामध्ये बघत होतो ते सगळं. आता प्रतापराव तिला बोलू देत नाही आणि म्हणतात, अरे काय चाललंय तुमचं अस्मिता, अगं प्रसंग काय बोलताय काय, जरा गप्प बसा बरं सगळेजण. मग आता पुन्हा प्रिया म्हणते, विमलताई लेप वगैरे करा ना त्या जखमांवर लावायला प्लीज. विमलताई बहुतेक तरी सायलीची रेसिपी करतात लेपची, आता ते उद्या दाखवतील. आता या पूर्णाजी म्हणतात, अर्जुन खूप दुखतंय का रे. चैतन्य म्हणतो, तुम्ही सगळे इतके टेन्शन नका घेऊ, पॅनिक नका होऊ, एवढं काही झालेलं नाहीये. कल्पनाताई म्हणतात, अरे बाबा काय झालं मग सांग ना. आता चैतन्याला टेन्शन आलंय, आता कसं सांगावं. तो म्हणत असतो, अरे ग मावशी ते, आता तो अडखळतोय बोलायला. मग अर्जुन म्हणतो, मी सांगतो ना काय झालं ते. अगं आई काही नाही झालं मम्मा, ते ना रस्त्यामध्ये एका माणसाने गाडी अडवली माझी आणि काही माणसं होते त्यांच्यासोबत मारामारीच झालीये माझी थोडीशी, फार काही लागलेलं नाहीये. ते पट्ट्या बिट्ट्या बघून तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी लागलं, पण ठीक आहे मी आता अगदी व्यवस्थित आहे. अस्मिता म्हणते, बरं जास्ती काही लागलं नाहीये ना तुला. मग अर्जुन म्हणतो, अजिबात नाही. मग अस्मिता म्हणते, अरे मग आम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला. म्हणजे अस्मिता किती एक्सायटेड आहे बघा सांगायला. पण आता या कल्पनाताई तिचा पोपट करतात. अर्जुन म्हणतो, काय ग अस्मिताताई सांग ना. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता अगं जरा थांब, कधी काय बोलायचं काय नाही याचं भान ठेवशील का जरा. आज ना प्रेक्षकांना भरपूर डायलॉग ऐकवलेत त्यांनी. आता प्रिया बघा कशी बोलते या सगळ्यांसमोर. काय रे अर्जुन, रस्त्यावर मारामारी करायची वेळ का आली रे तुझ्यावर, कुठल्या एरियात गेला होता रे, गुंड तुझ्या अंगावर धावून आले ते. आता लगेच प्रिया असं बोलल्यानंतर अर्जुनला रागच आलाय. लगेच कल्पनाताई सायलीला टॉन्ट मारत म्हणतात, अगं तन्वी आपल्याला माहिती नाहीये का ही गुंडगिरी कोणाच्या नादाने होते. जाऊ दे ना आपल्याला काय, सोड. ए चैतन्य, अरे याला घेऊन जा बरं खोलीमध्ये, मी विमलच्या हाताने लेप पाठवते, याला आराम करू दे, जा घेऊन. आता चैतन्य म्हणतो, हो चल. अरे अर्जुन चल आराम करायला. प्रतापराव अर्जुनचा हात धरून त्याला असे उठवतात आणि म्हणतात, ए बेटा अर्जुन बरं वाटतंय ना रे तुला, खरंच जास्ती लागलेलं नाहीये ना. मग आता अर्जुन म्हणतो, हो डॅड मी अगदी बरा आहे, नका काळजी करू. आता अर्जुनला ते घेऊन गेले, म्हणजे चैतन्य घेऊन गेलाय वरती त्याच्या खोलीमध्ये. आता अस्मिता अर्जुन गेल्यावर म्हणते, शी बाबा ही लग्नाची बातमी सांगायला मी किती एक्सायटेड होते आणि अर्जुन मार खाऊन आलाय, शी. आता लगेच प्रिया म्हणते, अगो आपला अर्जुन न असा नव्हता ग, त्या हलक्या लोकांमध्ये राहून असा झालाय आपला अर्जुन. पण तुम्ही सगळेजण काळजी नका करू, मी अर्जुनला अगदी पूर्वीसारखं परत तसंच बनवेल. आता ही आली मोठी शाणी पूर्वीसारखं बनवायला. आता पुढे अस्मिता म्हणते, पण आता ही लग्नाची बातमी अर्जुन पर्यंत कशी पोहोचवायची आपण, शी बाबा सगळे आनंदावरच पाणी गेलंय. मग आता पूर्णाजी म्हणतात, आपण उद्या बोलूयात अस्मिता, तो विषय योग्य वेळेलाच बोलावा लागणार आहे. आता कल्पनाताई म्हणतात, हो बरोबर आहे पूर्णाई. अगं ए विमल, तो लेप घेऊन जाशील ना तर हळदीचं दूध घेऊन जा त्यासोबत. आता प्रिया लगेच म्हणते, मामी मी बनवते हळदीचं दूध, शेवटी अर्जुनची काळजी मलाच घ्यायची आहे ना. आता असं म्हणून
लगेच ती खुश झालेली असते बरं का. आता ही पुन्हा बोलणे खाणारे प्रेक्षकांनो अर्जुनच्या खोलीत गेल्यावर. या कल्पना आताही म्हणतात, "हो बेटा जा हं, तुझं म्हणणंही बरोबरच आहे." आणि पूर्णाजीकडे बघून हसतात, की आता चला सगळं काही नॉर्मल होणार आहे. पण प्रेक्षकांनो यांना वाटलंच कसं, की अर्जुन प्रियासोबत लग्न करेल. म्हणजे यांनी त्या अर्जुनने धडधडीत सांगितलं, की मला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं म्हणून मी एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट केला आणि आता तो पुन्हा त्या खड्ड्यात पडेल का? म्हणजे याला आगीतून काढून फुफाट्यातच टाकू लागले ना हे. काहीतरी आपलं दाखवायचं म्हणून दाखवतात. असो, तर हा भाग आता संपवलाय आणि आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. सायली कुसुमजवळ आनंद व्यक्त करत म्हणते, "अगं कुसुमताई मी एवढी खुश आहे, एवढी खुश आहे, एवढी खुश आहे की विचारूच नकोस. माझा आनंद या जगात मावत नाहीये." चैतन्य म्हणतो, "अरे तुझी बायको तुला आय लव्ह यू म्हणाली म्हणून हाडं दुखायची थांबणार नाहीये तुझी." मग अर्जुन म्हणतो, "अरे चैतन्य, माझ्या बायकोने या जखमांवर फुंकर घातली आहे. या जखमा माझ्यावर अशाच राहिल्या तरी काही फरक पडणार नाहीये." आता अर्जुन सकाळी आलाय नाश्ता करायला आणि पूर्णाजीने लग्नाचा विषय त्याच्याजवळ काढलाय आणि तो संत काय ना प्रेक्षकांनो, जसं सायलीने मधुभाऊंना ऐकवलं तसं अर्जुन आता पूर्णाजीला ऐकवणार आहे असं दिसतंय खरी. त्यामुळे उद्याच्या भागाची मी आतुरतेने वाट बघते. तुम्ही बघत आहात ना, मग चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आता हळूहळू आपले सबस्क्रायबर खूप वाढतात प्रेक्षकांनो. आता काहीच सबस्क्रायबर राहिलेत वाढायचे. माझ्या वाढदिवसापर्यंत होतील का हो? फेब्रुवारीच्या शेवटच्या वीकपर्यंत बघूयात होतात का? मी तर आतुरतेने वाट बघतीये.